नागपूर करारानुसार नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन पार पडलेलं आहे, परंतु या अधिवेशनामध्ये अल्पकाळ असल्यामुळे विदर्भातलेच प्रश्न सभागृहात मांडल्या गेले नाही अशी एक ओरड होत आहे। आपल्यासोबत मंत्री आशिष जयस्वाल आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घ्या। मला सांगा, विदर्भातलं अधिवेशन होत आहे, विदर्भातलं मागासलेपण असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असेल, हे प्रश्न अधिवेशनात मांडल्या गेले नाही। हे बघा, विदर्भाचे प्रश्न विदर्भामध्ये मांडले गेले पाहिजे याच्यात काही दुमत नाही, परंतु तुम्ही जर पाहत असाल तर सातत्याने आता जो विद्यमान विरोधी पक्ष आहे त्यांना विदर्भाशी काही घेणं देणं नाही आहे। तुम्ही एक बाब लक्षात घ्या की विदर्भाला मागासलेलं हे काँग्रेसनेच ठेवलं होतं आणि तेव्हा आम्ही सर्व लोक विदर्भाच्या अनुशेषाचे प्रश्न, विदर्भाच्या जे काही विकासाचे प्रश्न आहेत ते मांडत होतो। आणि आता देवेंद्रजीची सरकार आल्यानंतर आपल्यालाही विदर्भामध्ये कशा पद्धतीचा निधी मिळाला, कशा पद्धतीची कामं झाली हे मला आपल्याला सांगण्याची गरज नाही। विदर्भाचा बदललेला चित्र हा युतीच्या सरकारमध्ये आपण सर्व लोकांनी पाहिलेला, मग गडकरी साहेबांचा कार्यकाळ असो की त्यानंतर देवेंद्रजीचा 14 ते 19 असो की आताचा विषय असो, परंतु आपण जर पाहिलं तर विरोधी पक्षाचे लोक हे ज्यांनी सत्तेमध्ये असताना जसं विदर्भाकडे दुर्लक्ष केलं तसं त्यांना जे आयुध प्राप्त झाले आहे त्या आयुधाचा वापर देखील त्यांनी त्या माध्यमातून केलेला नाही। आज जर तुम्ही त्यांचा अंतिम आठवडा प्रस्ताव पाहिला तर त्यामध्ये देखील किंवा वेगवेगळ्या सर्व आयुधामध्ये विदर्भाचा त्यांनी कुठेही प्रश्न त्यांनी उपस्थित केले नाही। प्रथा परंपरा कशी आहे की अंतिम आठवडा प्रस्ताव किंवा कुठल्याही प्रस्तावामध्ये प्रामुख्याने विदर्भ हा विषय असतो, तर विदर्भाला सत्ताधारी पक्षांनी ते विदर्भाला न्याय द्यायचा असतो आणि विरोधी पक्षांनी विदर्भाचे प्रश्न मांडायचे असतात, परंतु प्रश्न मांडणे असो विरोधी पक्षात असताना किंवा सत्तेमध्ये असताना न्याय देणं असो, दोन्ही काम आमच्या महायुतीने केलेले आहे। आणि त्यांना मला तर आश्चर्य वाटलं की नाना पटोलेसारखा माणूस काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष असताना किमान विदर्भाचे वेगवेगळे प्रश्न अतिशय प्रभावीपणे अभ्यासपूर्ण पद्धतीने या ठिकाणी सभागृहात मांडतील असं मला अपेक्षित होतं। आणि एखादा विरोधी पक्ष जेव्हा चर्चा उपस्थित करते तेव्हा दुसऱ्या बाजूने जर तुम्ही पाहिलं तर सत्ताधाऱ्याला त्याचं उत्तर द्यावं लागते। मला दुःख एका गोष्टीचं आहे, ठीक आहे धानाचा बोनसचा प्रश्न आहे, मला असं वाटत होतं की जसं मी सभागृहामध्ये धानाचा बोनसचा प्रश्न मांडत होतो, परंतु आज सभागृह संपण्याचा शेवटचा दिवस आला आहे, परंतु धानाचा उत्पादकचा बोनसचा प्रश्न देखील विरोधकांनी मांडला नाही। जेव्हा की मी आता स्वतः देवेंद्रजीशी चर्चा केलो आणि आता मी हा पत्र घेऊन चाललो त्यांच्याकडे की बोनस जाहीर करा। म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर विदर्भाच्या प्रश्नाकडे सातत्याने काँग्रेसांनी त्यांच्या सहकारी पक्षांनी दुर्लक्ष केलं आहे, उभाटांनी दुर्लक्ष केलं आहे, त्यांना तर घेणं देणंच नाही आहे, ही वस्तुस्थिती आहे। त्यामुळे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला सांगू इच्छितो की विरोधी पक्षाने जरी विदर्भाला वाऱ्यावर सोडलेलं असेल, पाठ फिरवली असेल विदर्भाकडे, परंतु सरकार मात्र तसं करणार नाही हे मला या माध्यमातून सांगायचं। कालावधी खूप कमी मिळाला, अनेक आमदारांना पहिला अधिवेशन उद्धवजीचं असताना देखील 3-4 दिवसाचा झाला होता 2019 मध्ये, तर त्यामुळे आता सत्ता स्थापन झाली आहे, आता पुढच्या वर्षीपासून अधिवेशन व्यवस्थित होईल। व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सातपुतेसह श्रीकांत राऊत, झी मीडिया, नागपूर।